एक मिनिट, सुधीर भाऊंचं काय बघू. गंभीर मुद्द्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो आपले अध्यक्ष महाराज. कामकाजाचा दर्जा सुधारावा, गुणात्मक बदल व्हावा यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय असेल किंवा तुम्ही खूप अध्यक्ष महाराज यासाठी निर्देश देता. आता पुरवणी मागण्या मांडल्यानंतर आपला नियम आहे की कपात सूचनेचं उत्तर सदस्यांना 30 दिवसामध्ये प्राप्त व्हावं, हा आपला अधिकार आहे. मागच्याही अधिवेशनामध्ये लक्षवेधीची उत्तरं आली नाही म्हणून तुम्ही सुमोटो मुख्य सचिवांवर हक्कभंग मांडण्याच्या वेदनापूर्वक हृदयाने आपण घोषणा केली. अध्यक्ष महाराज हे उत्तर पाठवलंय 18 फरवरी 2026 ला. मला कपात सूचनेचं उत्तर येत आहे. कोणती कपात सूचना? तर 16 मार्च 2022 ला जी मी कपात सूचना मांडली त्याचं उत्तर 18 फरवरी 2026 ला येत आहे. म्हणजे एक विधानसभा बदलली अध्यक्ष महाराज. जर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात विधान भवनात होणाऱ्या घटनांच्या संदर्भात गंभीरता नसेल, उदासीनता असेल, या कामकाजाबद्दल त्यांच्या मनात कोणतीही भीती नसेल, तर अध्यक्ष महाराज या कामकाजाचा गुणात्मक दर्जा बदल घडवण्यासाठी तुम्ही हृदयापासून जे काम करतात अध्यक्ष महाराज त्याला काहीही उपयोग नाही. चिवताई दार उघडसारखी ही कथा आहे, कापूस कोंड्यासारखी ही कथा आहे, अकबर बिरबलाच्या खिचडी सारखी कथा आहे. अध्यक्ष महाराज माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आपण एक दुसऱ्या तरुण अध्यक्ष आहात. तुमच्या नेतृत्वामध्ये विधिमंडळाचा दर्जा हा गुणात्मक बदल व्हायचा असेल तर तुम्हाला समोरचा तो चांदीचा जो दंड आहे त्याचा उपयोग करावाच लागेल. माझी आग्रही विनंती आहे अध्यक्ष महाराज की 4 वर्षांनी कपात सूचनेचं उत्तर येतं. कोणाला घाबरायचंच नाही आहे का महाराष्ट्रात? आपल्याला अशा पद्धतीने उत्तर अपेक्षित आहेत का? अजूनही लक्षवेधीची उत्तरं आली नाही अध्यक्ष महाराज. लक्षवेधीची उत्तरं आलेली नाही. मग आपल्याला कमीत कमी अशा काम चुकार कर्मचाऱ्यांना ठोको विधेयक 2026 पास करावं लागेल. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की कपात सूचना दिली याची चौकशी करून आपल्याला 2 दिवसात अहवाल द्यावा आणि संबंधिताला जर तुम्ही निलंबित केलं, किमान विधेयकाचं नाव तरी संसदीय असावं अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय मी सुधीर भाऊंच्या मताशी पूर्ण सहमत आहे. सुधीर भाऊ नशीबवान आहे की त्यांना 4 वर्षात मिळालं. मी आमदार असताना एक अशा प्रकारची सूचना मांडली होती, त्याचं उत्तर मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्याकडे आलं आणि मी ते दिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी आपल्याला एक ऑडिट सिस्टीम तयार केली पाहिजे की एक जो काही विभाग असेल, अतारांकित असतील किंवा जे काही वेगवेगळे जे आयुध आहेत याचे जे आश्वासन आहेत किंवा या संदर्भातली जी कारवाई करायची आहे त्याचं किती कुठल्या विभागाकडे पेंडिंग आहेत याची रेग्युलर माहिती जाणं, ती माहिती त्या मंत्र्याकडे जाणं, माझ्या ऑफिसला येणं, हे जर आपण केलं. आणि मला असं वाटतं की शेवटी अधिवेशन नसलेल्या काळामध्ये विधानमंडळाचं हेच काम आहे. विधानमंडळाचं दुसरं काही काम नाही आहे. अधिवेशन नसताना विधानमंडळाने या विधानसभेत झालेल्या कामकाजाचं ट्रॅकिंग करणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि कमिट्यांचंही काम तेच आहे की कमिट्यांनी त्याच्या संदर्भातली पूर्ण कारवाई करणं. तर मला वाटतं की एकदा आपण याचा गांभीर्याने एकदा आपण स्वतः आढावा घेऊन, आणि या संदर्भात आता टेक्नॉलॉजी इतकी चांगली झालेली आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रॅक करता येतील, याचा एक ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म हा आपण तयार करावा अशी आपल्याला विनंती. सन्मान्य औचित्याचे मुद्दे देखील या सभागृहामध्ये सदस्य मांडतात, त्याची उत्तर देखील 3 महिने देणं अपेक्षित आहे. मुख्यमंत्री महोदय त्याच्या देखील संबंधित ट्रॅकिंग करून सदस्यांनी जी उत्तरं आली तर सत्य परिस्थिती कळेल. सन्मान्य सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जो विषय इथे मांडला आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात जी अधिक माहिती दिली त्याच्या अनुषंगाने मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की आतापर्यंत आपलं ट्रॅकिंग सिस्टम म्हणा किंवा उत्तरं जी प्रलंबित असतील किंवा कपात सूचनांची उत्तरं प्रलंबित असतील, औचित्याच्या मुद्द्यांची उत्तरं जर प्रलंबित असतील तर ही आपण मॅन्युअली ट्रॅक करत होतो. परंतु त्याची संख्या एवढी जास्त होती की वारंवार ती सगळी ट्रॅक करणं कुठेतरी आपण कमी पडत होतो. आपण आता याकरता एक डिजिटल प्लॅटफॉर्म करण्यासंदर्भात कारवाई सुरू केलेली आहे. लवकरच तो डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण होऊन आपण प्रत्येक आयुधामार्फत या सभागृहात सदस्यांनी जी मांडणी केली आहे त्याचा चोख हिशोब म्हणजे
मांडणी केल्यानंतर उत्तरं आलीत का, किती दिवसाची दिरंगाई आहे, किती दिवसात ते आली आहेत, या सगळ्याची माहिती या प्लॅटफॉर्मद्वारे सदस्यांना प्राप्त होईल अशी कारवाई आपण सुरू केलेली आहे. लवकरच ती पूर्ण होईल. आपल्या सर्वांना माहीतच आहे, आपण डिजिटलायझेशनचा पण अत्यंत महत्वाकांक्षी असा कार्यक्रम या विधिमंडळात राबवत आहोत. 1937 पासून ते 2025 पर्यंतचा पूर्ण रेकॉर्ड हा डिजिटलाइज झालेला आहे आणि लवकरच तो गो लाईव्ह होणार आहे. सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशन